हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या श्री शिवराज्याभिषेक दिन हा आज होता आणि त्या निमित्तानं रायगडला जिथं महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केल्यानंतर हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्यांचा दिमागदार राज्याभिषेक 352 वर्षापूर्वी झाला तो आजचा दिवस आणि तो दिवस आपण अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुढ्या उभारून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यांच्या उपस्थितीत हा दिमागदार कार्यक्रम घेऊन आपण महाराजांना मानवंदना दिली। महाराजांचा जो इतिहास आहे त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न, त्याची आठवण ठेवण्याचा प्रयत्न हा आपण महाराष्ट्राने केला। कारण महाराष्ट्रामध्ये कुणी राज्यकर्ते काम करत असले तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आपल्याला पुढे जावं लागेल ही भावना अनेकांच्या मनामध्ये खोलवर रुजली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं या श्री शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर आज आमच्या सचिन शिंदे आणि योगिताताई शिंदे आणि शिंदे परिवारांनी सृष्टी पेट्रोलियम या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या करता मला बोलवलं। मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे शिंदे परिवाराचं सृष्टी पेट्रोलियमचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। त्या सृष्टी पेट्रोलियमच्या सर्व संचालक बोर्डाचं त्यांच्या मान्यवरांचं मी अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। उद्घाटन झालं तेव्हा मी सचिनजींना विचारत होतो की बाबा इथं पेट्रोल डिझेल आता अलीकडच्या काळामध्ये ईव्ही कार इलेक्ट्रिक व्हेकल याला पण महायुतीच्या सरकारने प्रोत्साहन दिलेलं आहे। आम्ही याचा टॅक्स हा काढलेला आहे। प्रदूषण आपल्याला कमी करायचं आहे। कालच आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला आहे। ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे। आपल्या सगळ्या दौंडकरांना माहिती आहे की मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये कधी एवढा प्रचंड पाऊस पडलेला जुनी लोक सांगतात की आम्ही कधी आयुष्यात पाहिला नाही। माझी आई 87 वर्षाची, ते म्हणले अजित कधी मला जसं कळतंय तसं मेच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये एवढा प्रचंड पाऊस पडलेला मी कधी पाहिला नाही। आपली बारामती इंदापूर दौंड या परिसराची सरासरी 14 इंचाची, एका दिवसात काही भागामध्ये 13 इंच पाऊस पडला आणि त्याचा खूप मोठा फटका माझ्या बळीराजाला बसला, माझ्या शेतकऱ्याला बसला आणि त्याच्यातून त्यांना पुन्हा उभं करण्याच्या करता पिकांचे पंचनामे असतील, घरांच्या नुकसानाची पडझड झाली त्याचे पंचनामे असतील, घरात पाणी शिरलेलं असेल, अशा अनेक बाबींचे पंचनामे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी जिथं जिथंही नुकसान झालं तिथं अधिकारी वर्गाला सांगितलं। जवळपास पंचनामे संपलेले आहेत। साधारण 10,000 रुपयाची मदत घरटी आपण दिलेली आहे। धान्य मोफत देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि बाकीचे पंचनामे केलेत। त्याचा पण निधी हा मंत्रालयामध्ये तो प्रस्ताव आल्यानंतर ताबडतोब देण्याच्या सूचना या सरकारने केलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत त्या बाबतीमध्ये होईल, त्याबद्दल ती मात्र शंका कोणी बाळगू नका। इंधन हा तसा बघितलं तर आजच्या काळातील मूलभूत गरजांच्या पैकी एक गरज आहे आणि त्याच्या उपलब्धतेवरच तुमच्या माझ्या देशामध्ये जगामध्ये वाहतूक, शेती, उद्योगधंदे, दैनंदिन जीवन हे चालतं। विशेषतः माझ्या या पंचकृषीतील जमले असलेल्या शेतकरी बांधवांच्यासाठी किंवा जो सोलापूर पुणे जो रस्ता आहे तो सतत रहदारीचा रस्ता इथं वाहत असतो आणि त्याच्यामुळं ह्या सृष्टी पेट्रोल पंपामुळं ह्या सर्वांची सोय होणार आहे। एक मोठा दिलासा आमच्या शेतकरी वर्गाला ह्याच्यातून मिळालेला आहे। त्यांना आता ट्रॅक्टरवर इतर वाहनात डिझेल भरण्याच्यासाठी दूरवर कुठं जाण्याची गरज नाही आहे।
गावचा विकास हा शहराच्या वेगानेच व्हायला हवा आहे आणि ही भूमिका महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे। आम्ही शेतीला समृद्धीच्या वाटेवर नेण्याचं काम आणि ग्रामीण भागाला आधुनिकतेचं जोडण्याचं काम हे ध्येय आमच्या महायुतीच्या सरकारच्या समोर ठेवूनच आम्ही अशा छोट्या मोठ्या पण थेट जनतेशी जीवनाशी संबंधित उपक्रमांना फार महत्त्व देत असतो। आणि त्याच्यावर सचिन शिंदे आणि त्यांच्या परिवारांनी ज्यावेळेस मला सांगितलं की या उद्घाटनाच्या करता पेट्रोल पंपाच्या या मी सहसा संस्थांच्या पेट्रोल पंपाची उद्घाटन करत असतो, कारण संस्था शेवटी सर्वांची असते, परंतु इंडिव्हिज्युअल एक आपल्यातला सहकारी अशा पद्धतीचा पेट्रोल पंप काढतो आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं पाऊल उचलतो। संपर्क आणि सुविधा आणि रोजगाराच्या साठी नवा दुवा ठरणार आहे। स्थानिक तरुणांना याच्यातनं काही प्रमाणामध्ये रोजगार मिळणार आहे। गावातील प्रत्येकाने उद्यमशीलतेच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे अशी माझी पण अपेक्षा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील त्याच करता अहोरात्र कष्ट घेतात, झटतात, राबतात आणि वेगवेगळ्या योजना केंद्राच्या पण येतात, राज्याच्या पण योजना त्या जोडीला देऊन या राज्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचं कसं आपल्याला भलं करता येईल, कल्याण करता येईल, कसं गरिबाला लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहोचवता येईल, अशाच पद्धतीचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे। आणि हे सगळं करत असताना आज आमचे सचिन भाऊदास शिंदे संस्थापक अध्यक्ष आहेत आधार सेवा फाउंडेशनचे। जवळपास 14 वर्षापूर्वी स्थापना त्यांनी या फाउंडेशनची केली। आईच्या स्मरणार्थ आधार सेवा फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली। आईला आपण आईशिवाय जीवन अशक्य आहे आणि त्याच्यामुळं नेहमीच आपल्या भारताने आपल्या महाराष्ट्राने आईच्याबद्दल एक प्रत्येकाच्या मनामध्ये आपलेपणाची भावना ही निर्माण केलेली आहे। आईचे संस्कार, आईची शिकवण हीच खऱ्या अर्थाने उद्याचा उजेड दाखवण्याचं काम, दिशा दाखवण्याचं काम करत असते। या आधार सेवा फाउंडेशनच्या निमित्तानं देखील आत्तापर्यंत शेकडो आरोग्य शिबिर घेण्याचं काम हे आमच्या सचिन शिंदेंनी केलं आहे। ते आरोग्य शिबिरामध्ये मोफत फ्री ऑपरेशन देखील करून देतात। समाज उपयोगी उपक्रम हे या संस्थेच्या माध्यमातून, फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात। गावोगावी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला जातो। कालच आम्ही समृद्धी महामार्गाचं मोठ्या बोगद्याचं उद्घाटन केलं। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की यंदाच्या पावसाळ्यामध्ये 10 कोटी वृक्षारोपण आपण करायचं, पण पुढचे 4 वर्ष दरवर्षी 25 कोटी झाडं आपल्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत लावण्याचा संकल्प त्या महायुतीच्या सरकारने सोडलेला आहे आणि त्यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधायचा आणि जे काही ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे ते पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून कसं कमी करता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। गावोगावी स्वच्छता अभियान, स्मशानभूमी, गड किल्ले स्वच्छता अशाही प्रकारचे उपक्रम आमच्या आधार सेवा फाउंडेशननी राबवलेले आहेत। कोविडच्याही काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर मदत या फाउंडेशननी स्वतः शिंदेंनी केलेली आहे। पुणे सोलापूर हायवेवरून जाताना जनावरांना मोफत उपहार त्या ठिकाणी जाणाऱ्यांना, चालत जाणाऱ्यांना त्या बाबतीमध्ये देण्याचं काम पण झालेलं आहे। वृद्ध लोकांना यांच्या हॉस्पिटलमध्ये मदत करण्याचं काम देखील इथं केलेलं आहे। सांगलीतील महापूरमध्ये आलेला होता त्यावेळेस लोकांना मोफत किराणा वाटप पण त्यांनी केलेलं आहे। अशा अनेक वृद्धाश्रम व अनाथ आश्रम यांना पण मदत करण्याचं काम सचिन शिंदे यांनी केलेलं आहे। प्रत्येकाला आई वडील जन्माला घालतात, परंतु जन्माला आल्यानंतर आपण समाजाचं पण काही देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून सर्वांनी काम करायचं असतं आणि जातीय सलोखा ठेवायचा असतो, त्याच्यामध्ये एकोपा ठेवायचा असतो। हाच एकोपा ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया
अशा प्रकारची अपेक्षा या सृष्टी पेट्रोलियमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी करतो। अधिक न बोलता आधीच वेळ झालेला आहे, परंतु व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या योगिताताई आणि सचिन शिंदे यांच्या या सृष्टी पेट्रोलियमला शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जाता जाता सचिन आणि आमच्या ताईंना विनंती करतो की आपले अनेक वर्ष या फाउंडेशनच्या निमित्तानं अनेकांचे जवळचे संबंध आहेत। हा धंदा व्यापारी दृष्टिकोनातून करायचा असतो। कोणी किती जवळचा असला तरी उद्याच्याला आला आणि माझ्या वाहनात पेट्रोल फुकट टाका, फुकट नाही परंतु नंतर उधारीवर टाका असं सांगितलं तर अजिबात उधारी ठेवू नका। 2 पैसे कमी धंदा झाला तरी चालेल, परंतु इथं बोर्ड लावा, आज रोख उद्या उधार, आणि त्या पद्धतीने करा, नाहीतर लवकरच लाखाचे 12,000 व्हायला वेळ लागणार नाही। त्याच्यामुळं धंदा हा व्यापारी दृष्टिकोनातूनच करायचा असतो। जिव्हाळ्याचे संबंध ते त्या पुरतेच ठेवायचे असतात। आपलेपणाने सर्वांशी वागायचं असतं, पण इथं प्रत्येकाशी आपण पेट्रोलचे पैसे घेत असताना, बाकीच्या सगळ्या सुविधा देत असताना त्या सगळ्याची काळजी आपण निश्चितपणे घ्याल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी बाळगतो। हा फार महत्त्वाचा रहदारीचा रस्ता आहे, त्याच्यावर रात्री अपरात्री देखील उद्याच्याला जर कुठं इथं तो जे कोणी थांबणार आहेत त्यांना लायसन वेपनचं लागलं तर तशा पद्धतीनं पण मदत करण्याचं काम आणि ते लायसन मिळवून देण्याचं काम आम्ही करू। कारण रात्री अपरात्री कुठल्याही घटना घडत असतात। शेवटी पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्याचं काम करत असते, परंतु काळजी घेण्याचं काम व्यवसायधारकांनी करायचं असतं। लोकांनी त्याच्यामध्ये आपली पण जबाबदारी पार पाडायची असते, याची जाणीव आमच्या सचिन शिंदे यांना करतो। आजपर्यंत त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीला त्यांच्या धर्मपत्नी आमच्या योगिताताई शिंदेंनी पण अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली आणि त्याच्यामुळेच इथपर्यंतचा टप्पा सचिन शिंदे गाठू शकले, हे पण आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही। अशाच पद्धतीनं तुमची दैदिप्यमान कारकीर्द पुढं होत राहो अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।